सैनिक व कुटुंबियांसाठी योगदान सर्वांची जबाबदारी। ध्वज दिन निधीचे संकलन उद्दिष्टापेक्षा जास्त करणार डॉक्टर मिताली सेठी। सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी जेवढे जास्तीत जास्त योगदान देता येईल तेवढे जास्त योगदान देणे आपली सर्वांची जबाबदारी असून ध्वज दिन निधी संकलनात पुढील वर्षी दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलनाचे काम जिल्ह्यात होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आज केले। नंदुरबार येथील जिल्हा नियोजन भवन सभागृहात सशस्त्र सेना ध्वज दिन 2025 निधी संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोवटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा संघवी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, लेफ्टनंट कर्नल शशिकांत मराठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। गत वर्षी 2024 मध्ये 72 पैकी 52 कार्यालयांनी निधी संकलनाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले असून यावेळी कार्यालय प्रमुखांचा सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचे काम केल्याबद्दल तसेच जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी ध्वज दिन निधीस दिलेल्या देणगीतून योगदान दिल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी शहीद वीर पत्नी श्रीमती छाया खोत तसेच श्रीमती माधुरी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलच्या संगीत शिक्षिका श्रीमती अनघा जोशी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत तसेच राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले। कार्यक्रमास विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉक्टर निलेश पाटील यांनी केले। किमान टार्गेट आहे, कमाल नाही आहे, तर कमाल आपल्याकडे करण्यासाठी भरपूर स्कोप असतो अँड ऑल ऑफ अस शुड बी डुईंग आवर बेस्ट। थोडा पर्सनल एक्सपिरियन्स पण मला भरपूर आहे। ऑफकोर्स बाबाची गोष्टी मी ऐकत राहते घरी, पण आता ऑपरेशन सिंदूर आता झालं होतं, माय फॅमिली वॉज इन पंजाब, तर त्यावेळी खूप पर्सनल एक्सपिरियन्स आला, खूप जवळून की किती एन्झायटी होतो जेव्हा बॉर्डरवर कॉन्फ्लिक्ट असते। ॲज अ प्रोबेशनर आमचे आर्मी अटॅचमेंटमध्ये जेव्हा वी वर विथ 16 रायफल्स ऑन द इंडो पाक बॉर्डर, आणि तेव्हा हा एक्सपिरियन्स आला की आर्मी सोबत राहताना स्टेड विथ आर्मी फॉर अराउंड 15 days, आणि तेव्हा त्यांनी एक हे केलं की आम्हाला 8 किलोचं रायफल दिला आहे, जे सेट के नाव बॉर्डरवर कसं कॅमोफ्लॅज होतं ते आपण बघू। वॉकिंग विथ एन 8 किलोमीटर रायफल -11 डिग्रीज मध्ये, आणि तेव्हा ते आम्हाला सांगत होते की कसे ऑलमोस्ट फॉर 48 hours सर्व्हिसमॅन आणि सोल्जर्स जे तिथे असतात ते कॅन नॉट इव्हन मूव्ह, म्हणजे मूव्ह पण झाले की आपल्याला समोरच्या माणूसला माहिती पडते की इथे कोणतरी आहे। सो कॅमोफ्लॅज इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, आणि मोर दॅन दॅट 15व्या दिवसावर जेव्हा आम्ही निघालो तिथून, ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम इट स्ट्रक अस की इतके 15 दिवस आम्ही त्यांच्यासोबत राहिलो, पण ऑल ऑफ देम ते तिथे फॅमिली सारखे राहतात, पण त्यांची सगळ्यांची फॅमिली ऍक्च्युली कुठेतरी बाहेर आहे आणि तिथे इंटरनेट नाही आहे। हाऊ डिफिकल्ट वुड इट बी, म्हणजे मी रोज माझे ऑफिसचा पण विचार करते की पण आपण सगळे ऑफिसमध्ये काम करतो, तर ऍट दी एंड ऑफ द डे वी गेट टू मीट आवर फॅमिलीज, आम्ही घरी जातो आणि आपल्या परिवाराला भेटतो। सो द लीस्ट वी कॅन डू, मला असं वाटतंय की ॲटलिस्ट टू मेक शुअर की ज्या लोकांसाठी जे लोक आपले बेटरमेंटसाठी किंवा आपली सेफ्टीसाठी बॉर्डरवर आहेत, किंवा ऑल अदर सर्व्हिसमॅन ऑल्सो, आय थिंक देर आर सो मेनी रोल्स इन सर्व्हिसेस ऑल्सो, इट इज नॉट जस्ट सोल्जर्स जे बॉर्डरवर आहेत, कोणीतरी त्यांच्यासाठी जेवण करते, कोणी इंजिनियर त्यांच्यासाठी इक्विपमेंट रिपेअर करते, ऑल ऑफ देम आर ॲट दी बॉर्डर, आणि द लीस्ट वी कॅन डू इज से की आप आपका काम कीजिए, वी विल कीप युअर फॅमिली सेफ। त्यासाठी ही निधी आहे। सो आपला जे ध्वज दिन निधी जे सशस्त्र सेनासाठी आपण करतो, इट इज नॉट इक्वल टू एनी अदर संकलन जे आपण करतो। तर ही गोष्टी आपल्याला, मला असं वाटतंय की आठवण ठेवली पाहिजे की जेव्हा ती पेटी आपल्याकडे येते, इट इज नॉट लाईक एनी अदर कॉन्ट्रीब्युशन जो कधी भी ऑर्डर करते। सो थिंक अबाउट दॅट, आणि तुमचा तो सोपं करण्यासाठी मेजर निलेश हॅज ऑल्सो ॲडेड अ QR कोड, त्या पेटीवर एक QR कोड पण आहे, आणि जे जे आम्ही
आज मोमेंटो दिले आहे तिथे पण तो QR कोड ऍड केला गेलाय सो दॅट एनीबडी हू कम्स टू द ऑफिस इट इज इझी ऑल्सो नाव टू कॉन्ट्रीब्युट दॅट मनी. आपलं टार्गेट आता पुढच्या वर्षाचं जितका पण राहील, माझी आशा आणि अपेक्षा ऍज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर वुड बी दॅट वी डोंट गो टू 105, वी गो टू 150 पुढच्या वर्षी. डुएबल फॉर अस, असं नाहीये की वी कॅनॉट डू इट अँड लेट अस पुढच्या वर्षी जेव्हा आपण हा कार्यक्रम करू इट शुड बी वन ऑफ द हायेस्ट कॉन्ट्रीब्युशन आणि त्यासाठी आपण आपल्याला कमिट केला पाहिजे. माझे गव्हर्नमेंटचे खूप सारे ऑफिसर्स माझ्याकडे आहेत अँड आय अश्युअर ऑल द डिफेन्स administration and defense people sitting here, especially Colonel Marathi who's here with us, की we will also ensure आणि आपली काही पण प्रॉब्लेम राहिली तर आपण प्लीज मोकळे होऊन गोपटे साहेब पण इथे बसले आणि ते आता मला सांगत होते की माझे रूमचे बाहेर लिहिलं आहे की यु नो एनी इश्यूज रिलेटेड टू सर्व्हिसमेन आम्ही तात्पुरत्याने आम्ही त्याला सॉल्व्ह करू. So we are committed and 100%, 150% next year we will ensure that we will